विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे पार पडले। सगळी विधेयके मंजूर झालीत। अंतरिम अर्थसंकल्प असला तरी समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे निर्णय आम्ही घेतले। विरोधी पक्षाची भूमिका सुमार होती। सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा विरोधी पक्षनेता जाणवला नाही। देशासाठी मोदीजींचे विकासात्मक प्रयत्न आहेत, त्याला पूरक असा अर्थसंकल्प आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे यशस्वीपणे पार पडलेलं आहे। त्यासाठी मी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या उपसभापती दोघांचे मनापासून अभिनंदन करतो। पूर्णपणे शासकीय कामकाज पूर्ण झालं, विधेयक सगळी मंजूर झाली। दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ या सर्वांनीच या अधिवेशनामध्ये पूर्ण सहकार्य केलं आणि या अधिवेशनामध्ये जरी हे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरी सुद्धा राज्यातल्या सर्व घटकांना, मग शेतकरी असतील, कामगार असतील, महिला भगिनी असतील, युवक असतील, ज्येष्ठ असतील, या सगळ्यांनाच, उद्योजक असतील, या सर्वांना न्याय देणारं असे निर्णय आम्ही घेतले। आणि खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाची कामगिरी अतिशय सुमार होती। विरोधी पक्ष अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या न्याय हक्कासाठी झटणारा विरोधी पक्ष नेता सभागृहात दिसला पाहिजे होता, परंतु दुर्दैवाने चहापानाच्या बहिष्कारापासून त्यांचं जे पत्र दिलं होतं तेव्हापासून आजचं 293 पर्यंत जे प्रस्ताव होता, या सर्व हा जो काय प्रस्ताव होता, मी सभागृहात देखील म्हणालो, एकच स्क्रिप्ट होती आणि त्यामुळे ते गोंधळलेले आहेत आणि कॉन्फिडन्स नसलेला विरोधी पक्ष पाहायला मिळाला। खरं म्हणजे मी त्यांनाही शुभेच्छा देतो, जरी गोंधळलेला असला तरी सुद्धा, कारण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे आपण त्यांनाही विश्वासात घेऊन आपण निर्णय घेत असतो। फक्त विरोधी पक्षाने सरकारच्या चांगल्या कामाची वाहवा केली पाहिजे। कुठे चुकत असेल सरकार तर नक्की त्रुटी काढल्या पाहिजे, तिथे जाब विचारला पाहिजे। सरकारने एवढ्या 1.5-2 वर्षामध्ये एवढे धडाधड निर्णय घेतले की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। खऱ्या अर्थाने देशाच्या विकासामध्ये आणि मोदीजींच्या संकल्पनेमधले खऱ्या अर्थाने या देशाला विकासाकडे नेणारा जसा मोदीजींचा प्रयत्न आहे त्याला पूरक असा हा अर्थसंकल्प आम्ही मांडला, असा अधिवेशन। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, मुंबई।